नमस्कार. आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की माया म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय माया. आतापर्यंत आपण सर्वांनी एक वाक्य तर नक्कीच ऐकलं असेल, ते म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे वाक्य जे आहे तर ते आद्य शंकराचार्यांचं वाक्य आहे. हे प्रत्येकानं ऐकलंच आहे. आणि शंकराचार्यांच्या मते फक्त ब्रह्म सत्य आहे आणि हे बाकीचे जगत आहे हे खोटं आहे, हे मिथ्या आहे, ही माया आहे, हा भ्रम आहे, हे इल्युजन आहे, हे क्षणिक आहे, तात्पुरतं आहे, असा या सर्वांचा अर्थ होतो. आणि त्याला एकत्रितपणे जर गुंपलं तर त्याला आपण म्हणतो ही माया आहे. आणि एका बाजूला ब्रह्म येतं आणि एका बाजूला माया येते. जगात फक्त ब्रह्म सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे. पण आता हा जो आध्यात्मिक विषय जो आहे की माया ब्रह्म, हा सामान्य माणसाला कधी क्लिअरच होत नाही. कोणालाही जर विचारलं ना त्याला ब्रह्म माया हे शब्द कधी क्लिअरच होत नाही. किती वर्षापासून त्यांना आध्यात्मिक स्टडी केला, काही केलं तर त्याचं कारण असं आहे की जे आध्यात्मिक लोक एक्सप्लेन करतात हा विषय, त्यावेळेस सामान्य माणसाला असं वाटतंय की हा जो विषय आहे ना हा आपल्यासाठी नाहीये, किंवा हा जो आहे ना हा खूप कठीण विषय आहे, हा मला समजू शकत नाही, किंवा त्याला त्या पद्धतीनं कोणी समजावून सांगत नाही. त्यामुळे त्याला माया ब्रह्म हे शब्द खूप अवघड वाटतात आणि ते विषय जर सुरू झाला त्याला झोप येते. पण आज आपण काय करू, जरी आज आपलं ब्रह्म नाही बघणार आहे, पण आज आपण माया हा शब्द समजून घेणार आहोत. नेमकी माया म्हणायचं कशाला आहे, त्याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये डेली लाईफमध्ये काही यूज आहे का, त्याचा खरंच प्रभाव आहे का, या सर्व गोष्टींचा आपण इमोशनल नाही तर तार्किक दृष्ट्या थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरोखर हा मायेचा प्रभाव आहे का, माया नेमकी कशाला म्हणायचं आहे. काही जे उदाहरण आहे तर ते आता सगळे अध्यात्मातलेच राहतील, काही डेली लाईफचे राहतील, आपण बघूया. जसं आता याला सुरुवात करू आपण, माया म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय माया. तर जसं सायंकाळची वेळ आहे आणि तेव्हा एखादी दोरी अशी पडलेली आहे आणि ती जी दोरी आहे तर ती आपल्याला साप दिसली आणि आपण घाबरलो. होती दोरी, दिसला मात्र साप आणि घाबरलो मात्र खरं. दोरी आहे हे 100% खरं आहे, पण साप नाहीये. म्हणजे ती जी दोरी आहे तर ती दिसताना साप दिसली, पण तो साप नाहीये. म्हणजे होतं 100% खोटं, पण दिसलं मात्र 100% खरं. याचं नाव माया असतं. म्हणजे होती दोरी, साप नव्हता, पण आपण खऱ्या अर्थानं घाबरलो, आपल्याला भीती वाटली, आपल्याला घाम आला. मग हे जे आहेत ना हे लक्षण हे खरे होते, पण साप मात्र खोटा होता. म्हणजे होतं खोटं पण दिसलं मात्र 100% खरं, तर याचं नाव माया आहे. अजून काही उदाहरणं देता येतील का, बघू आपण. जसं एखाद्या वेळेस आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपल्या पाठीमागं वाघ लागला. हे सगळं आता स्वप्नातली घटना आहे आणि आपण पुढं पळतोय, वाघ आपल्या पाठीमागं पळतोय, अशी ही कंडिशन आहे. आणि आपण एका जंगलात पण आहोत आणि अशा वेळेस आपण पूर्णपणे घाबरलेलो आहोत. वाघ आपल्या पाठीमागून आहे आणि अशी एक वेळ आलेली आहे की वाघ आता आपल्यावरती एक झपाटा मारणार आणि आपल्याला आता खाऊन घेणार. अशी एक वेळ आलेली आहे आणि तेवढ्या वेळेतच आपल्याला जाग आली. आणि जाग आल्यानंतर आपण बघितलं की अरे मी तर जिवंत आहे. त्यावेळेस आपल्याला कळलं की इथं वाघ पण नाही, जंगल पण नाही, आपण पळत पण नव्हतो, पण जे घाबरलो होतो ते मात्र खरं घाबरलो होतो. म्हणजे वाघही नव्हता, जंगलही नव्हतं, काहीच नव्हतं, ते एक स्वप्न होतं. पण जोपर्यंत आपण स्वप्नात होतो तोपर्यंत आपल्यासाठी सगळं खरं होतं. आणि जसं आपण स्वप्नाच्या बाहेर आलो तसं आपल्याला समजलं अरे हे तर खोटं आहे. पण हे कधी कळलं, जेव्हा स्वप्नाच्या आपण बाहेर आलो तेव्हा. पण जोपर्यंत आपण स्वप्नात होतो तोपर्यंत स्वप्न आपल्यासाठी खरं होतं, एकदम सत्य होतं. पण स्वप्न पूर्णपणे असत्य होतं, पण दिसताना मात्र सत्य दिसत होतं. जसं दोरी जशी पूर्णपणे खोटी होती पण दिसताना सत्य दिसली, स्वप्न पूर्णपणे खोटं आहे पण दिसताना मात्र पूर्णपणे खरं दिसलं. म्हणजे पूर्णपणे खोटं आहे पण दिसताना पूर्णपणे खरं दिसलं, याचं नाव माया. म्हणजे स्वप्न सुद्धा एक मायेचं उदाहरण होऊ शकतं, एक दोरी ही सुद्धा एक मायेचं उदाहरण होऊ शकतं. अजून थोडं आपण व्यवस्थितरित्या अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. गरुड पुराणानुसार असा त्याचा मिनिंग त्यांनी सांगितलेला आहे की जसं स्वप्नातून बाहेर आल्यानंतर आपल्याला कळलं की हे स्वप्नच होतं, हे तर सगळं खोटंच होतं, तसं गरुड पुराण म्हणतं की जसं आपण इथून निघून गेलो, आपण मृत झाल्यानंतर आपला जो आत्मा आहे तो बाहेर येतो
आणि तो आत्मा जेव्हा ह्या जगाकडे बघतो, त्या सूक्ष्म देहाने जेव्हा तो जगाकडे बघतो, त्यावेळेस मात्र त्याला समजतं की अरे हे जग सगळं जग खोटं होतं, हे पण एक स्वप्नच होतं, हे सगळे नाते संबंध पण एक स्वप्नच होतं, हे पण एक सगळं खोटंच होतं. पण जोपर्यंत जसं आपण स्वप्नात होतो तोपर्यंत आपल्याला स्वप्न खरं वाटत होतं. जसं ज्या पद्धतीनं आपण आता या जगात आहोत तोपर्यंत आपल्याला हे जग खरं वाटेल, पण ऍक्च्युअली हे पूर्णपणे खोटं आहे, हा एक भ्रम आहे, हे त्या आत्म्याला कळतं, असं गरुड पुराणाचं म्हणणं आहे. गरुड पुराणानुसार असं आहे की जोपर्यंत आपण इथं आहोत तोपर्यंत आपल्यासाठी हे सत्य आहे, पण जेव्हा आपण इथून निघून जातो तेव्हा मात्र आपल्याला हे पूर्णपणे असत्य दिसतं. म्हणजे पुन्हा आपल्याला एक स्वप्नच आहे हे समजतं, असं त्याचं मिनिंग आहे. याचं प्रॅक्टिकल याच्यात जर बघितलं ना तर आपण एक थोडासा विचार करू शकतो की जसं आता आपलं बालपण होतं, बालपण गेलं, नेमकी कुठं गेलं, तो मोमेंट कुठं गेला. आपण कोणाला भेटलो, काल जरी आपण कोणाला भेटलो असेल ठीक आहे, आता तो भेटला तर हा विषय झाला, पण तो व्यक्ती आहे, पण तो मोमेंट कुठं आहे त्या मिनिटाचा, त्या वेळेचा, किंवा 10 मिनिटापूर्वी आपण कोणाला भेटलो तो वेळ कुठं आहे. म्हणून आपण याला म्हणू शकतो हे स्वप्नमत आहे. हे आपल्या प्रॅक्टिकल रित्या जरी दिसत नसलं तरी पण आपण जर थोडासा विचार केला तर आपल्याला समजतं की हे खरोखर स्वप्नवत राहू शकतं. बर, हा माया शब्दावर एवढा लगेच विश्वास ठेवणं एवढं सहज सोपं नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांवरती मायेचा पगडा आहे आणि तो इतका खतरनाक आहे की तो आपल्याला सत्य दर्शन कधी दिसू देत नाही. आपण ते फक्त बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अजून एक रिअल लाईफ मधले जर काही एक्झाम्पल बघितले आपण तर तिथं आपण थोडंसं येऊ. एक मुलगा होता, तो हॉस्टेलवरती राहायचा आणि त्याचे वडील त्याला पैसे पाठवायचे आणि मात्र त्याचे वडील जरा सनकी होते, ते खूप त्याला शिव्या द्यायचे आणि त्याचे वडील त्याला अशी शिव्या द्यायचे, तो मुलगा ऐकून घ्यायचा, हॉस्टेलवरती राहायचा. आणि एक दिवस वडिलांनी त्याला फोन लावला आणि त्याला खूप अशा शिव्या दिल्या. त्यांच्या मुलाने त्या शिव्या ऐकल्या, पण त्यांनी ना स्पीकर ओपन ठेवलेला होता आणि तो जो त्यांचा मुलगा आहे त्याचा मित्र पण त्या शिव्या ऐकत होता. आणि फोन कट झाल्यानंतर त्याचा जो मित्र होता तो म्हटला की अरे तुझे वडील तुला खूप शिव्या देते रे आणि तू खूप ऐकून घेतो. त्यावेळेस तो जो मुलगा आहे तो काय म्हटला की अरे बघ आता मी लास्ट इयरला आहे आणि आता जर मी त्यांच्या शिव्या जर नाही ऐकल्या ना तर ते मला पैसे पाठवणार नाही, अजून मला 4-5 महिने गरज आहे. मग एकदा 4-5 महिने आता झाले का मग मी बघतो त्यांच्याकडे. म्हणजे बघा, बाप शिव्या देत होता आणि बापाला असं वाटत होतं की माझा मुलगा माझं का ऐकतोय, तर बापाला वाटत होता हा माझा मुलगा आहे म्हणून माझं ऐकतोय. आणि मुलगा का ऐकत होता, तर मुलगा एवढ्यासाठी ऐकत होता की त्याचा स्वार्थ होता. मग आता हा माझा मुलगा आहे हे दिसतं 100% खरं, पण आहे 100% खोटं. मुलगा आहे हे फक्त बायोलॉजिकल आहे, म्हणजे तुमचे फक्त जीन्स त्याच्यात आहेत, नाहीतर तो तुमचा मुलगा नाही. हे फक्त इमोशन तयार केले. जर जन्माला आल्यानंतर एखाद्या लहान मुलाला सांगितलं गेलं की हे तुझे वडील आहेत, पण तेच बोट जर दुसऱ्या एखाद्या माणसाकडे करून जर सांगितलं असतं की हे तुझे वडील आहे, तर मुलांना त्या माणसाला वडील मानलं असतं. तुमचे फक्त जीन एखाद्याच्या शरीरात आहेत, एवढाच त्याचा विषय आहे, बाकी मुलगा तुमचा नाही. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने विषय चालू आहे, मायेच्या दृष्टीने विषय चालू आहे. मग तो मुलगा तुमचा नाही म्हणजे हे 100% खोटं आहे, पण दिसतं मात्र 100% खरं. याला म्हटलं जातं माया. हा आध्यात्मिक विषय आहे, हा समजणं थोडा कठीण होतो आणि हे सत्य दर्शन आहे आणि त्यामुळं हे जर आपल्याला कधी समजलं तर याचा आपल्याला थोडासा त्रास पण होऊ शकतो की आपल्याला वाटतं अरे आपण तर त्यातच आहोत आणि आपल्याला हे कधी समजलं नाही, असं आपल्याला होऊ शकतं. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो की एक मुलगी आणि आई होते. असे खूप सारे उदाहरण आहेत पण एवढे सगळे उदाहरण आपण घेणार नाहीत. मुलगी आणि आई असते आणि त्यांना झोपेत चालायची आणि झोपेत बोलायची सवय असते. ते झोपेत चालतात आणि झोपेत बोलतात, असं राहू शकतं. आणि त्यावेळेस ती जी आई आहे एका रात्री झोपेतून उठली आणि बाहेर आली. बाहेर आल्यानंतर त्या झोपेच्या धुंदीतच होती. तिची मुलगी पण तिच्या पाठीमागून उठली आणि ती पण बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर दोघींनी एकमेकांना बघितलं, पण त्या झोपेच्या धुंदीतच होत्या. आणि त्या झोपेच्या धुंदीतच ती आई त्या मुलीला म्हणते की ही पोरगी मरत सुद्धा नाही. आई म्हणते मुलीला ही पोरगी मरत सुद्धा नाही. का?
असं म्हटली ती. तिचं म्हणणं असं होतं की त्यावेळेस ती सांगत होती की ही जन्माला आल्यापासून माझं सगळं स्वातंत्र्यच गेलं, माझ्या आयुष्यातला सगळा आनंदच निघून गेला, हे बोलत होती त्या मुलीची आई. आणि ती मुलगी जी आहे तर ती पण झोपेच्या धुंदीतच होती, ती काही सुद्धा अवस्थेत नव्हते, कॉन्शियस मध्ये नव्हते. त्यावेळेस ती मुलगी त्या आईला म्हणते की ही मरत सुद्धा नाही, ही एवढी जुन्या विचाराची आहे, मला मॉडर्न पद्धतीने जगायचं, ही मला नीट जगू देत नाही, माझं सगळं स्वातंत्र्य जातं. आणि तेवढ्यात दोघींना जाग येते, त्यांचा कॉन्शियसनेस जागा होतो. आणि लगेच मुलगी म्हणते, मम्मा तू एवढ्या थंडीची बाहेर थांब, मी ब्लँकेट आणते. आणि दोघी पण गळ्यात हात घालून मध्ये निघून जातात. मग आता याच्यावरून आपल्याला समजतं की आता ही पहिली गोष्ट खरी होती का नंतरची गोष्ट खरी आहे, पहिलं बोलणं खरं होतं की नंतरचं. तर कोणीही सांगेल की पहिलं खरं होतं, जे अनकॉन्शियस होते त्यावेळेस बोलत होते. नंतरची तर ती शुद्ध ऍक्टिंग होती, ती तर ऍक्टिंग होती पूर्णपणे. आणि सगळे लोक संबंध जोपासत असताना एक ऍक्टिंगच तर करतायत. कुठलाही संबंध राहू द्या, तो ऍक्टिंगवरच चाललेला आहे. हे समजायला जरा जड जातं, पण ही रियालिटी आहे. मनोवैज्ञानिक लोक सांगतात, सायकोलॉजिस्ट लोक सांगतात की आपल्याला कोणाच्या मनातलं समजत नाही हे बरं आहे. जर आपल्याला कोणाच्या मनातलं समजलं असतं ना तर आपण आत्महत्याच केली असती, कारण की लोक आपल्याविषयी काही चांगला विचार करत नाही, ही एक सत्यता आहे. बरं झालं आपल्याला कोणाच्या मनातलं समजत नाही, म्हणून खोट्या याच्यात आपल्याला जीवन तरी जगता येतं. मग आता हे जे संबंध आहेत हे होते 100% खोटे आणि दिसतात 100% खरे. हे कशामुळे दिसतात तर हे मायेमुळे दिसतात. बघा, विषय थोडा आध्यात्मिक आहे, त्यामुळं आपल्याला पण मग आपल्याला विषय तर टाळून तर देता येणार नाही, जे आहे ते आपल्याला बोलावं लागेल. जसं जर आपण विचार केला, अजून मायेचा प्रभाव बघा किती आहे. काही मोठे मोठे संत होऊन गेले, संत म्हणजे सो कॉल्ड संत, त्यांना आपण संत म्हणणार नाहीत. जसं आसाराम आहे, त्याच्यानंतर बरेच आहेत, खरात आहे, अजून बरेचसे असे लोक आहेत का ज्यांनी खूप मोठ्या मोठ्या चुका करून टाकल्या, जसं राम रहीम वगैरे असे आहेत. मग आता हे जे आहे तर स्त्री पुरुषाचं जे अट्रॅक्शन आहेत, तर हे अट्रॅक्शन सुद्धा हा एक मायेचाच प्रकार झाला. नाहीतर अध्यात्म सांगतं तर आहे तरी काय, ते मलमूत्राचे ते द्वार. मल म्हणजे टॉयलेट, मूत्र म्हणजे युरिन आणि द्वार म्हणजे दार. हा हे 100% खोटं, पण दिसताना दिसलं 100% खरं. हा सुद्धा मायेचाच प्रभाव होता. हा विषय मी निवडायला नव्हता पाहिजे, पण निवडला, आता ठीक आहे. तर हा सुद्धा एक मायेचाच प्रभाव आहे. आणि ह्या मायेच्या प्रभावामुळेच आपल्याला हे सगळं खोटं असताना 100% खरं दिसतं. आणि आपण म्हणतो ना, क्षणिक सुखासाठी कोणी होतो नीतिभ्रष्ट. तर ह्या गोष्टी का होतात तर आपण मायेमध्ये अडकल्यामुळं आणि मायेचा आपल्यावर प्रभाव असल्यामुळे या गोष्टी आपल्याला जाणवतात. इथपर्यंत जर माझ्याकडून काही बोलून चुकीचं झालं असेल तर मी इथंच आता माफी मागतोय. अजून पुढचा विषय घेतो आपण की एक शिक्षक होते, त्यांनी नीटचा पेपर फोडला. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर होता 250 करोडचा. आणि असं सांगितलं जातं की त्यांच्याकडे 1000 करोड रुपये त्यांच्याकडे संपत्ती आहे. एवढी संपत्ती असताना पेपर फोडण्याची गरज काय? काय गरज आहे पेपर फोडण्याची? काय साध्य करायचं होतं त्यांना पेपर फोडून? किती पैसे मिळवायचे होते? बरं, जगण्यासाठी किती पैसे लागतात? करोडो लागतात का जगण्यासाठी? नाही. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की नेमकी त्यांना हे पेपर फोडून, हे ऍडमिशन वाढवून, एवढे पैसे घेऊन नेमकी करायचं काय होतं? कशासाठी हे करायचं होतं? स्वतःसाठी तर एवढे लागत नव्हते. मग आपल्याला काय वाटतं, त्यांना हे बायका मुलांसाठी करायचं होतं. अहो, मुलं सुद्धा किती पिढ्या बसून खातील, एवढे पैसे कमवून ठेवले त्यांनी. बरं ठीक आहे, बायका मुलांसाठी करायचं होतं. मी पुढे विसरून जायला नको म्हणून आधी तुम्हाला एक सांगून देतो की याच्यामध्ये मुलांना देताना फक्त शिक्षण द्या, मुलांना देताना फक्त ध्येय द्या, त्याला ज्ञानरूपी फक्त कंदील द्या आणि त्याला सांगा की तुझा मार्ग तू निवड, तू चाल. त्याला फक्त शिक्षणात कमी करू नका, मात्र त्यासाठी संपत्ती कमवून ठेवण्याचा मोह एवढा बाळगू नका. पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊ. मग आता त्यांनी एवढं पैसे कमवण्याचं कारण काय? आणि पुन्हा आता हे पेपर फोडून नेमकी एवढे पैसे त्यांना कशासाठी पाहिजे? जर आपल्याला असं वाटेल की त्यांना ते बायका मुलांसाठी गरजेचं होतं, त्यांना असं वाटतं की त्यांच्यासाठी त्यांनी कमवलं पाहिजे, किंवा त्यांची मान प्रतिष्ठा असेल त्याच्यासाठी त्यांना कमवायचं होतं. पण ऍक्च्युली माणूस विसरून जातो. दररोज त्याच्या समोर काही घटना घडतात, पण माणूस या गोष्टी विसरून जातो, तो त्या डोक्यात ठेवत नाही. जर आपण बघितलं ना तर काही लय दिवस झाले नाही,
अजितदादा गेले, त्यांच्या बाईनं तिसऱ्या दिवशी शपथविधी घेतलेला आहे. मग आता नेमकी एखादे शिक्षक आहेत, एवढी संपत्ती कमावल्यानंतर त्यांच्या काय पुतळा उभारणार आहे का? तुम्ही मेल्यानंतर तुमच्या स्मृती 8 दिवसाच्या आत गायब होतात. 8 दिवस तर खूप धरले, 2-3 दिवस सुद्धा त्या स्मृती धरल्या जात नाही. मग एवढा अट्टहासा कशासाठी होता? आज तुम्ही 22 लाख पोरांना वेठीस धरलं. 22 लाख पोरं का जे दिवस रात्र ज्यांनी मेहनत केली, अख्ख्या देशाला तुम्ही एका बाजूला वेठीस धरून ठेवलं. 22 लाख विद्यार्थी आज त्या नीट परीक्षेचा स्टडी करून त्यांना पुन्हा एक्झाम द्यावी लागते. ही काही साधारण गोष्ट घडली नाही. मला तर या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की कफन को जेब नाही होती, म्हणजे जे आपण कमावणार आहोत ते त्या नेण्यासाठी आपल्याकडे काही चान्स नाही आहे. जसं आपण म्हणू की जे लंका कोणाची होती? रावणाची. तर रावणाची एवढी लंका होती, सोन्याची लंका होती, पण गुंजभर सोनं सुद्धा नेता आलं नाही. हे आपण कधी शिकलो नाही. आपण 1-2 एकर थोडीशी जमीन घेतो, आपल्याला वाटतं की अरे हा एवढी जमीन घेतली मी, माझ्यासारखं कोणी नाही. अर्धा एकर घेतली, 2 गुंठे घेतले, 2 बिघे घेतले आणि एकदम असं छाती फुल करून आपण चालतो. आपल्याला वाटतं की अरे बघा मी काय केलं, एवढी जमीन घेतली. पण बघा तुम्ही, सिकंदर सारखा माणूस हजारो लाखो एकर जमीन त्याची होती आणि त्या सिकंदरानं बघितलं, त्याच्या शेवट रिअलाइज झालं की आपण फक्त जगण्याची तयारी करत राहिलो, जगलोच नाही. फक्त संचय करत राहिलो, पण जगणं आपल्याकडून राहून गेलं. हे सिकंदराच्या लक्षात आलं आणि सिकंदर म्हटलं या जगाला काहीतरी मेसेज देऊन आपण गेलं पाहिजे. आणि सिकंदरानं सांगितलं जेव्हा मी मरेल त्यावेळेस माझे दोन्ही हात असे ओपन ठेवा. का ओपन ठेवा? तर जगाला समजू द्या कि सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे. सिकंदर जेव्हा आला तेव्हा खालीच होता आणि खूप मोठा होता, पण जाताना पण तो तसाच गेलेला आहे. एवढी सगळी संपत्ती, एवढी सगळी जमीन, एवढ्या सगळ्या गोष्टी इथून निघून गेलेल्या आहेत. एक कवडी सुद्धा त्याला घेऊन जाता आली नाही. ही गोष्ट आपल्या सामान्य माणसाच्या किंवा या इथं जगणाऱ्या मोठमोठ्या लोकांच्या लक्षातच येत नाही. गोरगरिबाला लुबाडून फक्त जगायचा प्रयत्न करतात ते. आणि या सगळ्या याच्यात तुम्ही बघा, कितीतरी राजे महाराजे कितीतरी होते आणि कितीतरी नष्ट झाले, पण नष्ट झाले ते गेलेच, पुन्हा नाही. राशीचे राशी अवतार इथं आले आणि ते सुद्धा गेले, त्यांच्या वाचून सुद्धा कोणाचं काही अडलं नाही. आपण गेल्यानंतर कोणाचं अडणार आहे? या सृष्टीला काहीच फरक पडणार नाहीये. ही गोष्ट आपण लक्षातच घेतली पाहिजे. असं म्हणता ना की शम्मा तक नाही जलती, का जेवढे मोठे राजे वगैरे काही होऊन गेले, आज त्यांच्या चितेवर एक दिवा सुद्धा जळत नाही. आणि आपण मात्र पुन्हा तीच पुनरावृत्ती करत राहतो. का करत राहतो? तर आपल्यावर मायेचा पगडा आहे म्हणून. आपल्याला वाटतं त्यांना नाही जमलं, आपण करून दाखवू, आपण सक्सेसफुल करून दाखवू. पण तसं कुठं होणार आहे? तर त्या गोष्टी शक्य होणाऱ्या नाहीयेत. हे आपण समजून घेतल्या पाहिजे. ते जुनेजा आहे केश कांतीचे मालक, ते म्हणतात की जिंदगी वही जो जीली, जे आपण जगतो ना तेवढी जिंदगी आहे. बाकीचं जर तुम्ही तुमच्या आनंदात जर तुमचा दिवस घालवत नसाल तर त्याला ती जिंदगी मानत नाही. त्या गोष्टी बघा. आणि इतकं क्षणिक आहे हे. आपण म्हणतो ना की हे जीवन जे आहे ना, तर ते एकदम असा पाण्याचा बुडबुड आहे. आता आहे, थोड्या वेळात नाही. बरं आतापर्यंत काय झालं ते आठवत नाही. तो मोमेंट गेला, तो मोमेंट तिथंच निघून गेला. आता इथं तर तो मोमेंट नाहीये, तो संपलेला आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. बरं अजून आता याच्यावर जर सांगायचं झालं की जसं एज 30, 35, 40 जे काही एज राहील, तर त्या एज मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे अर्ध एज आहे, म्हणजे अर्धच राहिलं. याला जर एक पूर्ण दिवस जर आपण कन्सिडर केला तर ह्या पूर्ण दिवसाचा विषय असा आहे की अर्धा दिवस झाला, आता थोडा वेळ तिसरा पार होणार, संध्याकाळ होणार आणि लगेच जायचं आहे, असा त्याचा अर्थ आहे. अजून एक तुम्हाला सांगतो की आपल्याला जो मिळालेला जे जीवन आहे ना, तर तो खेळाच्या एका तासासारखं आहे. खेळाचा 1 तास म्हणजे कसा आहे की त्या खेळाच्या एका तासात कोणी कबड्डी खेळतं, कोणी खो खो खेळतं, कोणी अजून काही चॉकलेट आणायला जातं, कोणी एखाद्या झाडाखालीच बसून राहतं. तुम्ही काहीही करा पण तो 1 तास संपणार आहे. तसे जीवन सुद्धा तसंच संपणार आहे. पण आपण नुसता हव्यास करत राहतो, आपल्या ती गोष्ट लक्षातच येत नाही. एक वेळेस गौतम बुद्ध चालले होते आणि चालत असताना त्यांना समोर काही असे मुलं खेळताना दिसले आणि ते वाळूमध्ये ना असे त्यांचे घरं बनवित होते.
घरं बनवताना त्यांनी अशा बाउंड्री तयार केल्या होत्या. हे माझं घर आहे, हे तुझं घर आहे, हे तुझं घर आहे, अशा बाउंड्री त्यांनी तयार केल्या होत्या. आणि मात्र ते एकमेकांकडे कोणी जात नव्हतं, ते भांडणं करायचे लगेच. आणि संध्याकाळचाच वेळ होता, गौतम बुद्ध त्यांच्याकडे असे बघत होते, भगवान गौतम बुद्ध. आणि त्यावेळेस मात्र एकदम संध्याकाळ झाली थोडी, आणि त्यांच्या आईने त्यांना हाक मारली, पोरांनो किती वेळ खेळतात, चला आता. आणि ते तसंच त्या खोप्यांवरती, त्या घरांवरती नाचले आणि तसेच लगेच निघून गेले. मग तसंच आहे, आज अर्धा दिवस तो झालेला आहे. अर्ध्या दिवसानंतर थोड्या वेळाचं तिसरा पार होणार आहे, आणि त्याच्यानंतर लगेच संध्याकाळ होणार आहे. आणि अशीच आपली आई आपल्याला हाक मारणार आहे आणि आपल्याला लगेच इथून निघायचं आहे. एवढं एक क्षणिक आहे. हे लाखो करोडो वर्षापासूनचं हे जग आहे, हे असंच राहणार आहे. पण आपण आपल्या ह्या जीवनामध्ये आनंद शोधला पाहिजे. आणि हे ज्या सगळ्या गोष्टी हे आपल्याला सत्यदर्शन का होत नाही, तर याचं एकमेव रिझन म्हणजे माया आहे. मग आता तुम्हाला हा प्रश्न पडेल एवढे चर्चा झाल्यानंतर, की मग तुम्ही आम्हाला जीवनाबद्दल निराश केलं का? अजिबात नाही. जीवनाचा आनंद घ्या, पण कसा घ्या? जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं वाटतं, की तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांनीच आहे आय थिंक, की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. म्हणजे पक्षी अंगणात येतात, दाणे घेतात आणि निघून जातात, पण ते त्याच्यामध्ये गुंतून राहत नाही. तसं संसारी असावे, असोनी नसावे. संसारात राहायचंय पण त्याच्यात अडकून पडायचं नाहीये. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आपला प्रत्येक दिवस आपला आनंदात गेला पाहिजे, आणि आपल्यामुळं कोणाच तरी जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन आलं पाहिजे. असं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या बऱ्याचशा गोष्टी होत्या, आउट ऑफ सिलेबस आहेत, या अध्यात्माच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर मी थोडंसं चिंतन मनन करून तुमच्या समोर थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्याच्यावर थोडासा सकारात्मक विचार करून बघा. कोणत्या गोष्टी सत्य वाटतायत, कोणत्या असत्य वाटतायत, कोणत्या तार्किकदृष्ट्या खरंच मॅच होत आहेत का नाही होत आहेत, त्या पण मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचं जीवन आनंदात राहो, तुमच्या जीवनात आनंद वाढत जावो, याच्यासाठी मी माले सर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.